नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। चला तर मग आज आपण बनवणार आहोत धाबा स्टाईल अंडा करी कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। ही अंडा करी ह्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवा, खूप छान लागते। हे अंडा करी बघा, रंग सुद्धा किती छान आलेला आहे। एकदम घरगुती मसाले वापरून केलेला आहे। ह्याला रंग वगैरे बेडगी मिरची पावडर अजिबात वापरलेली नाही। तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि आमच्या चॅनलला जर नवीन असेल ना, लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। धाबा स्टाईल अंडा करी बनवण्यासाठी मी इथे घेतले बघा 5 अंडे उकळून घेतले। गावरान अंडे उकळून घेतलेले आहेत मी, आणि 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत चिरून चॉपर मध्ये एकदम बारीक। एक टोमॅटो घेतलेला आहे मध्यम आकाराचा चिरून बारीक चॉपर मध्ये चिरलेला आहे पण, आणि गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 तमालपत्रीची पानं, 1 दालचिनीचा तुकडा, थोडी लाल मिरची पावडर आणि घरगुती पद्धतीचा काळा मसाला घेतलेला आहे। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। बघा, सगळ्या अंड्याला आपण आधी अशा चिरा पाडून घ्यायच्या अशा प्रकारची 3 ते 4 ठिकाणी आपण असं चिर पाडून घ्यायचे अंड्याला। बघा, सर्व अंड्याला आपण अशा चिरा पाडून घेऊया। सर्व अंड्याला आपण अशा चिरा पाडून घेतलेल्या आहेत बघा 4 ते 5 ठिकाणी। आता आपण फोडणी देऊया। तेल चांगलं गरम झाले की त्याच्यामध्ये टाकायचं आहे दालचिनीचा तुकडा, तमालपत्राची पानं। तमालपत्र टाकून झाले की आपण लगेच ह्याच्यामध्ये टाकायचा आहे कांदा। आता कांदा आपण चांगला तांबूस रंगावर भाजून घ्यायचा बघा। एक 2 ते 3 मिनिट आपण कांदा छान आपण तेलामध्ये चांगला लालसर होऊ द्यायचा आहे। एक 2 ते 3 मिनिट झालेत आणि आपला कांदा सुद्धा छान परतलाय। आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आलं लसूणची पेस्ट। आता आलं लसूणचा पेस्ट कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपण थोडंसं 1 मिनिटभर याला परतून घ्यायचं चांगलं। आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया एक टोमॅटो। टोमॅटोला चांगला आपण तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे बघा। 1-2 मिनिट आपण टोमॅटो पण चांगला तेल सुटेपर्यंत भाजायचा आहे। बघा, आलं लसूण आणि कांदा टोमॅटोला आपलं छान तेल सुटलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया मसाले। ह्याच्यामध्ये टाकूया धने पावडर, गरम मसाला आणि आपला लाल मिरची पावडर आणि काळा मसाला। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता 1 मिनिटभर तेलामध्ये चांगला मसाला आपण परतून घ्यायचा आहे। आणि मसाला वगैरे टाकले ना, आपला गॅस कमीच ठेवायचा आहे, जेणेकरून मसाले करपणार नाहीत किंवा जळणार नाहीत। म्हणून मसाले टाकताना किंवा टाकल्यानंतर आपला गॅस कमीच ठेवायचा आहे। मसाले पण छान परतलेले आहेत आणि आपल्या वाटणाला सुद्धा छान तेल सुटले बघा, किती रंग सुद्धा आलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया पाणी। मसाले जळू नयेत म्हणून आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे। 1 वाटी पाणी टाकलेलं आहे मी ह्याच्यामध्ये। आता हे चांगलं 1 मिनिटभर ह्याला चांगली उकळी येऊ द्यायची। गॅस आपला कमीच ठेवायचा आहे, मध्यम करायचा आहे आणि उकळी द्यायची। 5 मिनिटं झालेले आहेत आणि आपली ग्रेव्ही बघा छान शिजलेली पण आहे। बघा किती दाटसर झालेली आहे। कांदा टोमॅटोचा वापर करूनच फक्त आपण ही ग्रेव्ही केलेली आहे। बघा किती मस्त झालेली आहे, दाटसर रंग सुद्धा किती छान आलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया अंडी। बघा, मी ह्याला अशा चिरा पाडून घेतलेल्या आहेत सगळ्या बाजूनी। 4 ते 5 ठिकाणी मी असा चिरा पाडून घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये मसाला वगैरे जातो। अंडे आपण सोडून घेऊया आणि आणखीन 1-2 ते 3 मिनिट आपण अंडी टाकल्यानंतर आपण ह्याला शिजवून घ्यायचं आहे बघा। चांगली उकळी येऊ द्यायची, एकदम बारीक गॅस करायचा आणि उकळी काढून घ्यायची। आणि ह्याच्यावर टाकायची बारीक चिरलेली कोथिंबीर। आणखीन 2 मिनिट आपण ह्याला चांगलं शिजवून घेऊया। ग्रेव्ही पण चांगली शिजली आणि उकळी पण आलेली आहे। आता आपण गॅस बंद करून देऊया।
हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.